आजची सर्वात मोठी आणि अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। वित्तमंत्र्यांनी स्वतः संसदेत थेट उत्तर दिले। तुमचा डीए बेसिक पगारात आणि बेसिक पेन्शनमध्ये मर्ज होणार का नाही याबद्दल सरकारने आज एकदम स्पष्ट भूमिका घेतली आहे। 8वा वेतन आयोग, महागाई, डीए मर्ज या सगळ्या गोष्टींवर एकाच उत्तरात मोठा निर्णय आला आहे। काय आहे हा निर्णय, तुमच्या पगारावर आणि पेन्शनवर कसा परिणाम होणार आणि यात फायदा आहे की नुकसान, संपूर्ण बातमी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगतो। फक्त शेवटपर्यंत ऐकून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर सुरुवात करूया। केंद्रीय कर्मचाऱ्यांनो, 50% डीए बेसिकमध्ये मर्ज होणार नाही। सरकारने थेट संसदेत उत्तर दिले। 8वा वेतन आयोग, डीए मर्ज, पेन्शन वाढ सगळ्या गोष्टी एका उत्तरात संपवल्या। काय आहे पूर्ण विषय तर बघा। 1 डिसेंबरला लोकसभेत खासदार आनंद भदौरिया यांनी सरकारला थेट प्रश्न विचारला। केंद्रीय कर्मचाऱ्यांचा 50% डीए बेसिक वेतनात आणि पेन्शनधारकांचा 50% डीए बेसिक पेन्शनमध्ये मर्ज होणार का? केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक डीए बेसिकमध्ये मर्ज होणार का? हा मोठा प्रश्न आज संसदेत विचारला गेला होता। प्रश्न विचारणारे होते समाजवादी पक्षाचे खासदार आनंद भदौरिया। त्यांनी सरकारला थेट विचारलं, केंद्रीय कर्मचाऱ्यांना 50% डीए बेसिक पगारात आणि पेन्शनधारकांचा 50% डीए बेसिक पेन्शनमध्ये मर्ज करणार का? यावर वित्तमंत्र्यांनी दिलेलं उत्तर, सरकारकडून सध्या कोणताही विचार सुरू नाही, म्हणजेच डीए बेसिकमध्ये मर्ज करण्याबाबत कोणताही निर्णय सरकार घेणार नाही असे स्पष्ट केले आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांनो, तुमचं 50% डीए बेसिकमध्ये मर्ज होणार नाही। हो, सरकारने थेट संसदेत सांगितलं आहे। अशी कोणतीही योजना नाही, पण हे सांगायला त्यांनी 18 महिने थांबवलं आणि खासदारांनी जेव्हा थेट प्रश्न केला की डीए मर्ज होणार का, पेन्शनधारकांचा 50% अतिरिक्त दिलासा मिळणार का, तेव्हा वित्त मंत्रालयाने जो जबाब दिला तो ऐकून हजारो कर्मचारी थक्क झाले। 8वा वेतन आयोग लागू व्हायला अजून वेळ आहे। 2026 नाही, प्रत्यक्षात 2027 ते 28च्या आसपास आणि त्याआधीच सरकारने डीए मर्जवरचा दरवाजा बंद केला आहे। आता महागाई वाढते, डीए महागाईवर नियंत्रण देतं, पण बेसिकमध्ये मर्ज झालं असतं तर तुमचाही HRA ही वाढला असता, टीए वाढला असता, पेन्शन डबल स्पीडने वाढली असती। पण सरकारचा आजचा स्पष्ट संदेश आहे, डीए मर्ज करण्याचा विचार नाही। सरकारच्या उत्तरावरून एक गोष्ट क्लिअर होते, 8वा वेतन आयोग 2026ला लागू होईल असं नाही, कारण सरकारने सांगितलं आहे की टर्म ऑफ रेफरन्स मध्य 2027ला होणार आहे आणि सरकारने शिफारसी लागू करायला नेहमी 6 महिने घेतले आहेत। याचा अर्थ 8th पे कमिशन 2028मध्ये लागू होण्याची शक्यता जास्त आहे। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका।